आणला सांगा कसं हो जगायचं, वाडी वस्तीत कचरा आणला सांगा कसं हो जगायचं, येऊन नगर सेवक त्यात सर्व प्रशासन सोबत, येऊन नगर सेवक त्यात सर्व प्रशासन सोबत, म्हणे दबावाला जोरात काही केलं करे दिकत, किती खोट करायचं, वडवडिलांची घर ही आमची ज्ञान कसं हो जपायचं, वडवडिलांची घर ही आमची ज्ञान कसं हो जपायचं. गेल्या 35 दिवसांपासून कोत्रेवाडी ग्रामस्थ आंदोलन करीत आहेत. गणेशोत्सवाला या गणेशोत्सवामध्ये देखील कोत्रेवाडीतील ग्रामस्थ आंदोलनामध्ये बसलेले होते. आपल्या घरामध्ये बाप्पा आला आहे त्याचंही त्यांना भान नव्हतं. त्यांची मागणी इतकीच आहे की कोत्रेवाडीजवळ होणारा जो डम्पिंग ग्राउंड आहे, घनकचरा प्रकल्प आहे, हा प्रकल्प आमच्या वाडीच्या शेजारी होऊ नये, इतकी साधी आणि सोपी त्यांची मागणी आहे. या मागणी संदर्भात त्यांनी अनेक वेळा वाडीच्या वतीने पत्रव्यवहार केला. लांजा नगरपंचायतीकडे त्यांनी बऱ्याच वेळा संघर्ष केला, संपर्क केला. राजकीय पक्षांच्या माध्यमातून सुद्धा प्रयत्न झाले, तरीही दखल घेण्यात येत नाही म्हणून ते आंदोलनाला बसले. सुरुवातीच्या काही 8-10 दिवसामध्ये बरीचशी लोक त्यांच्यासोबत बसली, येऊन पाठबळ द्यायला लागली. काही लोक नंतर यायची बंद झाली. पण कोत्रेवाडी ग्रामस्थांनी आपले आंदोलन सातत्यपूर्ण सुरू ठेवले. मध्यंतरी मत्स्य विकास मंत्री नितेश राणेसुद्धा आंदोलकांना भेटून गेले. त्यावेळी आंदोलकांनी त्यांच्याकडे मागणी केली. 2 दिवसांपूर्वी आमदार भास्करराव जाधव तिथे आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी माजी खासदार विनायकराव राऊत आले. ह्या दोघांनीही 48 तासामध्ये कोत्रेवाडीच्या म्हणजे प्रश्न जो आहे कोत्रेवाडीचा तो सोडवण्यात यावा, प्रशासनाने अशी मागणी केली. अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिला, तरीही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. आज शनिवारी दुपारी 4 वाजता लांजा नगर पंचायतीमध्ये मुख्याधिकाऱ्यांनी कोत्रेवाडी ग्रामस्थांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये काही निर्णय झाला नाही. थोडक्यात काय तर आता कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या आंदोलनाला पक्षीय रंग चढला आहे. लांजा तालुक्याची अशी स्थिती आहे. लांजा तालुका म्हणजे 2 भागामध्ये विभागलेला तालुका आहे, पूर्व आणि पश्चिम. पूर्व भागामध्ये शिवसेनेचं पूर्वीपासून प्राबल्य आहे. आज तिथे दत्ता कदम जे जिल्हा प्रमुख आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, ते पूर्वेकडचे आहेत. पालू कोचरी सालपे त्यांचं गाव आहे. या भागामध्ये आता तेथील आमदार किरण सामंत देखील ग्रामपातळीवरती बैठका घेत आहेत. म्हणजे ज्या भागामध्ये दत्ता कदम यांचा मुक्काम आहे किंवा त्यांचं घर आहे त्या परिसरामध्ये त्यांची निश्चितच म्हणजे ओळख आणि परिचय संबंध चांगला त्यांचा आहे. थोडक्यात काय तर त्यांचं वजन आहे त्या भागामध्ये, त्यालाच छेद देण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचा परिणाम ही म्हणजे तालुक्यावर उमटलेला दिसून येतो आहे. लांजा शहर हे लहान आहे, म्हणजे पूर्वीपासून ते गावासारखं, आता थोडं त्याला शहराचं स्वरूप आलं आहे, पण तरीही तालुक्यावर प्रभाव असलेलं असं लांजा शहर आहे. या लांजा शहरातली ही कोत्रेवाडी एकंदरीत गेल्या 35 दिवसांच्या वाटचालीमध्ये जर पाहिलं तर कोत्रेवाडी ग्रामस्थांचा जो प्रश्न आहे तो आता शिवसेनेच्या 2 जे पडलेले भाग आहेत, विभाग आहेत, 2 गट आहेत, या गटामध्ये तो अडकला आहे आता असं दिसायला लागलं आहे. कारण कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या पाठीशी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते सातत्याने बसून आहेत, त्यांना पाठबळ देत आहेत.
त्यामुळे हे स्पष्ट होऊ लागलं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा कोत्रेवाडी ग्रामस्थांना पाठिंबा आहे. त्याचवेळी शिवसेना शिंदे गट जो आहे तो शिंदे गट देखील त्या ठिकाणी आहे, मजबूतीने आहे उभा, कारण तिथे आता त्या गटाचे आमदारच आहेत. आणि शिंदे गटाचे असे प्रयत्न होताना दिसत आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटाला विश्वासात घेतल्याशिवाय या प्रश्नाची तड लागणार नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे आता हे निश्चित झालं आहे की घनकचरा प्रकल्प जो आहे तो घनकचरा प्रकल्प शिवसेनेच्या 2 गटामध्ये अडकला आहे. घनकचरा प्रकल्प ज्या ठिकाणी मंजूर झाला ती जागा खरेदी करताना मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्याची वेळोवेळी मांडणी पण केली आहे. त्यामुळे प्रकल्प रद्द करताना आर्थिक घाळमेळ कशी होईल याची चिंता काही लोकांना भेडसावते असंही म्हटलं जात आहे. कोत्रेवाडी ग्रामस्थांचे आंदोलन दोन्ही शिवसेनेच्या प्रतिष्ठेचे झाले आहे. हा कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या आंदोलनाचा सार आहे. या प्रतिष्ठेमध्येच दोन्ही शिवसेनेची आता नेमक्या पद्धतीने तड कशी लावली जाणार आहे, दोन्ही शिवसेनेकडून याची तड कशी लावली जाणार आहे हे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण भविष्यामध्ये कोत्रेवाडी ग्रामस्थांचे आंदोलन पूर्ण तालुक्यावर प्रभाव टाकणारे ठरणार आहे. दोन्ही शिवसेनेची प्रतिष्ठा कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या आंदोलनाने पणाला लागली आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. या संदर्भात आपण पुढच्या वेळी नक्कीच चांगलं बोलू, आणखी विस्तृत बोलू. तोपर्यंत धन्यवाद. नमस्ते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.